नाही, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका आपली वठवावी, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि गृहमंत्री अमित शहाना ते एकेरी नावानं उल्लेख करतात. वास्तविक हे शोभनीय नाही. त्यांनी सन्मान ठेवला पाहिजे. जरूर ते विरोधी पक्ष नेते असतील, म्हणजे त्यांना कुणालाही शिव्या देण्याचा आणि कुणालाही अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यांनी थोडंसं वय लहान आहे त्यांचं. नरेंद्र मोदी किती वयाला मोठे आहेत, अमित शहा मोठे आहेत. त्यांनी वयाचा सन्मान ठेवला पाहिजे आणि पदाचाही सन्मान ठेवला पाहिजे. मला आश्चर्य वाटतंय की E20 म्हणजे इथेनॉल, आता इथेनॉलचं धोरण पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी आणलं. राम नाईक त्यावेळा पेट्रोलियम मंत्री होते. तर आपलं स्वागत केलं पाहिजे की शेतकऱ्यांचं, आज ऊसकरी शेतकरी आणि धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं फार मोठं भलं या इथेनॉल धोरणामुळे झालं. आता वास्तविक राहुल गांधींना हे शेतकऱ्यांचं फार मोठं आता जे नुकसान करून त्यांना काय मिळणार आहे मला कळालं नाही. जरूर त्यांनी विरोध करावा, पण तो मला वाटतं पवार साहेब परवा पार्थ पवारांच्या साखरपुड्या दिवशी मला भेटले आणि त्यांनी मला बोलावून आपल्या गोविंद बागेतील AIच्या ऊसाची पाहणी करण्यासाठी मला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मी जाणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ह्या इथेनॉल धोरणाबद्दल राहुल गांधींना जरा सांगा, त्यांना शानं करा. शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. तर फार मोठी शेतकऱ्यांची, ऊसकरी शेतकऱ्यांची FRP देण्याचं काम या इथेनॉलच्या पैशातून होतंय आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा फार मोठा फायदा यामुळे होतोय. नंदुरबारमध्ये आणि ब्राझील देशामध्ये 100% ब्लिडिंग आहे, तिथं वाहनाला काय होत नाही. आता एकही वाहन जी कंपनी आहे बनवणारी ऑटोमोबाईल, त्यांनी अशा इथेनॉलमुळे नुकसान होते असं सांगितलेलं नाही. फक्त मायलेज थोडं कमी होते एवढं सांगितलेलं आहे. आणि त्याला जे किट आहे ते बसवल्यानंतर कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सगळ्या कंपन्यांनी जाहीर केलेलं आहे. नाही, मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एका महिन्याला 1 वेळ किंवा 2 वेळा जात असतो. सुरत वरून 3 तासाचा रस्ता हा नंदुरबार जिल्ह्याला आहे. तर गुजरात 2 तासाचा आहे आणि तिथून 1 तास नंदुरबार आहे. गुजरातच्या हद्दीचे रस्ते चांगले होते आणि नंदुरबारच्या हद्दीमध्ये खराब रस्ते होते. त्यानंतर माझा श्रावणी म्हणून गाव होता, तिथे एक कार्यक्रम होता, तिथे रस्ते खराब होते. मी त्या दिवशी सांगितलं की आता आपल्याला यापुढे रस्ते दर्जेदार करायला पाहिजेत आणि दर्जांची ही जी रस्त्यांची अवस्था आहे त्यामुळे पालकमंत्री म्हणून मला लाज वाटते. खरं याच खड्ड्यांच्यावरून नाशिकमध्ये राजकीय वाद त्याला पारंपरिक मोर्चा सुद्धा संजय राऊत करतात. ठीक आहे, विरोधकांचं ते काम आहे, परंतु आपण सत्तारूढ लोकांनी सुद्धा यापुढं रस्त्याची चांगली कामं झाली पाहिजेत, दर्जेदार कामं केली पाहिजेत आणि पावसाळ्यामध्ये रस्ते खड्डेच पडणार नाहीत अशा प्रकारची योजना किंवा नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आणि दरवर्षी पावसाळ्यानंतर जो लोकांना त्रास होतो, त्यामुळं विद्यार्थ्यांची, ज्येष्ठ नागरिकांचे जे हाल होतात ते आपल्याला संपवता आले पाहिजेत. त्या दृष्टीने माझं ते वाक्य होतं. विरोधक राज्यातले रस्ते आणि त्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर आरोप सत्ताधाऱ्यांवर करत असताना सत्ताधारी पक्षातलाच एक मंत्री अशा पद्धतीने वक्तव्य करतो, म्हणजे एक फेल्युअर मान्य नाही, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, अनेक सरकार आली आणि गेली, दरवेळी पावसाळ्यानंतर असे खड्डे पडतात, दरवेळेला लोकांना त्रास होतो. हा कायमचा त्रास संपण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे आणि रस्ते केले पाहिजे. हजर असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुश्रीफ आणि मी समर्जित घाटगेंची काळजी घेतली असं देखील म्हटलेलं आहे. मुश्रीफांची जबाबदारी घेतलेली आहे. मुश्रीफांची एक इच्छा देखील होती जी केंद्रात जायची, रेल्वे मंत्री व्हायची. ही सगळी काळजीची आतापासून सुरुवात आहे का म्हणायची? मी तुम्हाला सांगितलं की ही विधानसभा मी लढणार आहे. पुढची लोकसभा जनतेनं जर दिला आशीर्वाद तर लढणार आहे आणि माझी स्वप्न आहे की रेल्वे मंत्री व्हायचं. बघूया परमेश्वर आणि जनता काय करते. शरद पवार गटाच्या 2 बैठका पार पडल्या, त्याच्यामध्ये जे काही झाला कार्यक्रम त्यातला ते व्हिडिओला हे केलं जाते, अशा प्रकारे एका महिलेवर टीका करणं योग्य वाटतं, काय वाटतं? नाही, आता वंदे मातरमच्या वेळेला जे आम्ही पाहिलं ते थोडंसं, आता वंदे मातरमचा कायदा या देशात झालेला आहे, त्याचा सन्मान योग्य तो सर्वांनी राखला पाहिजे. शरद पवार गटाच्या 2 बैठका पार पडल्या, जयंत पाटील या दोन्ही बैठकांना गैरहजर राहिले. नाही, त्याची काय मला माहिती नाही. मी जयंत पाटील साहेबांची माहिती घेऊन तुम्हाला सांगेन.